श्री स्वामी समर्थ। मी मनीषा ढाकणे स्वामी अनुभूती चॅनल वरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राइब करा। तर आजचा अनुभव एका दादांचा आहे आणि तो मी तुम्हाला त्यांच्या शब्दात सांगते की दादा सांगतात, मी भागवत स्वामी समर्थ महाराज आणि गुरुमाऊली चरणी त्रिवार मुद्रा करून मी माझा अनुभव तुम्हाला सांगत आहे। तर एके दिवशी मी एका लग्न समारंभासाठी बाहेर गावी गेलो होतो आणि तिथे गेल्याच्या नंतर मला अचानक खूप त्रास होऊ लागला। मला घाम आला, मला खूप असह्य वाटू लागलं आणि मला तकलीफ होऊ लागली। तर नातेवाईकांनी मला तिथल्या एका दवाखान्यामध्ये नेलं आणि दवाखान्यामध्ये नेल्याच्या नंतर डॉक्टरांनी मला तपासलं आणि तात्पुरत्या काही गोळ्या औषधे दिले आणि सांगितले की ताबडतोब तुम्ही नाशिकला जा आणि तुमच्या सर्व तपासण्या करा की मला वेगळी शंका येत आहे। त्यांनी आम्हाला तसा अंदाज दिला होता की तुम्हाला बहुतेक हार्ट अटॅक येऊन गेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही सगळं तपासण्या करा। हे ऐकल्याच्या नंतर मी आणि माझे कुटुंब सगळे हादरलो। तर मी पैशाची काही व्यवस्था केली आणि नाशिकला दवाखान्यामध्ये जाण्यासाठी निघालो। पण नाशिकला जाण्या अगोदर मी दिंडोरीला गेलो। गुरु माऊलीच्या चरणी मी माझं मस्तक ठेवलं आणि माऊलींना सांगितले की माऊली मला काहीतरी आशीर्वाद द्या की मला डॉक्टरांनी माझे सगळे रिपोर्ट नॉर्मल येतील असं काहीतरी मला सांगा। तर त्यावेळेस गुरु माऊलींनी सांगितले की स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशीच आहेत, पण तुम्ही तुमच्या मनाचं समाधान होण्याकरता तुम्ही तुमचं सर्व तपासण्या करून घ्या असं म्हटल्याच्या नंतर मग मी नाशिकला गेलो आणि माझ्या सर्व तपासण्या केल्या। माझ्या सर्व तपासण्या केल्याच्या नंतर डॉक्टरांनी मला सांगितले की तुमच्या शरीरामध्ये खूप सारे ब्लॉकेज आहेत आणि आपल्याला त्याच्यासाठी एंजिओप्लास्टी करावी लागेल। हे ऐकल्याच्या नंतर मला आणि माझ्या कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला। मी तर अक्षरशः रडत होते। मी स्वामींना विनंती केली की स्वामी महाराज मला जर तुम्हाला न्यायचं असेल तर घेऊन जा, पण माझ्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा आर्थिक ताण होणार नाही याची व्यवस्था करा। मला तुम्हाला मरून द्यायचं असलं तर मरून द्या, पण माझा अटॅक वगैरे हा सगळा खर्च होऊन मला असं मरण देऊ नका, जेणेकरून मी गेल्याच्या नंतर माझं कुटुंब आर्थिक अडचणीमध्ये येईल। मी असं स्वामींना सांगितलं। माझी बायको तर स्वामींशी हक्काने भांडत होती की तुम्ही माझ्या कुंकवाला काही होऊन देऊ नका। असं झाल्याच्या नंतर मग मी स्वामींच्यांनी खूप प्रार्थना करत होते की काहीतरी माझ्या व्यवस्थित होऊ द्या। आणि मग मला ज्या वेळेस एंजिओप्लास्टीसाठी थिएटरमध्ये नेलं आणि ज्यावेळेस डॉक्टर माझ्या शरीरामध्ये स्प्रिंग घालत होते, पण ती स्प्रिंग माझ्या शरीरामध्ये आतमध्ये जातच नव्हती, ती स्प्रिंग बाहेर येत होती। असं डॉक्टरांनी खूप सारे वेळेस प्रयत्न केला, पण ती स्प्रिंग माझ्या शरीरामध्ये गेलीच नाही। डॉक्टरांना सुद्धा आश्चर्य वाटले की आपण सकाळी या माणसाला तपासलं त्यावेळेस त्याच्या शरीरामध्ये खूप सारे ब्लॉकेज होते आणि आता स्प्रिंग आत जात नाही। डॉक्टरांनी पुन्हा मला चेक केलं तर त्यावेळेस माझ्या शरीरामध्ये एकही ब्लॉकेज निघाला नाही। हे सगळं पाहून डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित झाले की असं कसा चमत्कार होऊ शकतो। हे डॉक्टरांना सुद्धा खूप मोठा धक्का होता आणि हे सगळं त्यांनी आम्हाला सांगितले की सकाळी तुमच्या शरीरामध्ये खूप सारे ब्लॉकेज होते आणि आता एकही नाही। मग मला खूप आनंद झाला। मी स्वामी समर्थ महाराजांचे खूप आभार मानले। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।